रिपब्लिकन पॅन्थर संघटनेचे अध्यक्ष सचिन खरात देखील आहेत आपल्या सोबत सध्या फोनलाईनवरनं। त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। सचिनजी, आपलं स्वागत एबीपी माझामध्ये। दीक्षाभूमी परिसरात आंदोलक आक्रमक झालेत, अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाला विरोध करतायत, आपली पहिली प्रतिक्रिया। मुळात सकाळीच मी आपल्याद्वारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मागणी केली होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये दीक्षाभूमी परिसरामध्ये अंडरग्राऊंड पार्किंग होता कामा नये, अशी त्यांना मी सकाळीच मागणी केली होती। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मी अध्यक्ष म्हणून आरपीआय खरात पक्षाचा एक मी त्यांना मागणी आपल्याद्वारे केलेली होती। परंतु मुळात मी सांगू इच्छितो आपणास 14 ऑक्टोबर 1956 रोजी संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि ज्या ठिकाणी दीक्षा घेतली त्याच ठिकाणी दीक्षाभूमी आहे आणि त्याच ठिकाणी विकास आराखड्यामध्ये अंडरग्राऊंड पार्किंग होताना दिसत आहे। हे अत्यंत चुकीचं आहे। मुळात कोणत्याही धर्माच्या ठिकाणी असं होताना भारतामध्ये कुठंच दिसत नाही, परंतु बौद्ध धम्माचं जे आम्ही दीक्षा घेतलेली आहे त्या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग होणं अत्यंत चुकीचं आहे, जाणीवपूर्वक कोणतरी करता दिसत नाही। म्हणूनच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सकाळीच मी मागणी आपल्याद्वारे केली की कोणत्याही परिस्थितीमध्ये अंडरग्राऊंड पार्किंग होता कामा नये आणि दीक्षाभूमी शेजारील जी जमीन आहे कॉटन रिसर्चची 4.25 एकर ही जागा या दीक्षाभूमीला पार्किंगसाठी देण्यात यावी, गेले कित्येक वर्ष आंबेडकर समाज मागणी करतोय पण ती दिली गेलेली नाही। त्यामुळे आज असं झालेलं आहे। मुळात आंबेडकरी समाज बौद्ध समाज हा शांतताप्रिय आहे, असं कधीच करत नाही, परंतु हे अत्यंत चुकीचं होताना दिसत आहे। त्यामुळे आंबेडकरी समाजाने याला विरोध केलेला आहे। त्यामुळे आता विधानसभा चालू आहे, मी मागणी आपल्याद्वारे करतो आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्येच घोषणा करावी की कॉटन रिसर्चची जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला देण्यात यावी, नाहीतर आंबेडकरी समाज आजचा विरोध करते स्पष्टपणे दिसतेच ना। त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी दाखव की हे सरकार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं सरकार आहे। त्यामुळे ही जागा जी कॉटन रिसर्चची जागा तात्काळ ठीक आहे सचिनजी, मुद्दा कळला आपला। धन्यवाद, आपण एबीपी माझाशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। थेट जाणार आहोत विधान भवन परिसरामध्ये। नितीन राऊत सध्या बोलतायत।